पत्रकारिता क्षेत्रातील धडाडीचे नेतृत्व गाजवणारे रविराज मोरे हे 14 एप्रिलपासून आमरण उपोषणाकरिता आझाद मैदान येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो प्रतिमेचे ठाणेदार राऊत व सर्व पत्रकार बांधव यांच्या हस्ते पूजन करून उपोषणाला बसले होते। माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी व जाचक अटी शिथिल करून पत्रकारांना शस्त्र बाळगण्याचा परवाना मिळावा, तसेच अकोटसारख्या संवेदनशील शहरात सर्व अधिकारी नवखे असल्यामुळे संपूर्ण जनता त्रस्त झालेली आहे। त्याकरता अनुभवी अधिकाऱ्यांची मागणी सुद्धा रविराज मोरे यांनी उपोषणाच्या माध्यमातून राज्य सरकार यांच्याकडे केली आहे। मोरे यांच्या या प्रयत्नाला यश मिळालं असून सर्व मागण्या मान्य करण्याचं आश्वासन राज्य सरकारने दिले व तात्काळ अंमलबजावणी सुद्धा सुरू केली आहे। अकोल्यातील बोगस शिक्षकांच्या मागणीसंदर्भात तत्काळ चौकशीकरिता शिक्षण उपसंचालक यांची नियुक्ती करून अकोल्याच्या शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर यांच्यावर सुद्धा कठोर कारवाईची टाकदी तलवार रविराज मोरे यांच्या उपोषणामुळे उभी झाली आहे। आज जे महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये उच्च पदस्थ अधिकाऱ्याकडून माहिती दडवण्याचं कटकारस्थान सुरू आहे आणि ती पण अशा प्रकारची बातमी जी माहिती जी सार्वजनिक हिताची आहे ती डावलली जाते। पहिले अपीलीत गेल्यानंतर सुद्धा 60 दिवसात माहिती प्राप्त होत नाही। 60 दिवसानंतर माहिती आयुक्तांकडे जेव्हा आपण दुसरं अपील करतो त्यावेळेस 90 दिवस आणि 6 महिने अपीलीचा नंबर येत नाही, 2 वर्ष सुद्धा येत नाही। या उपोषणासाठी मला माझे आमचे मार्गदर्शक आहेत अरुण भाऊ काकड, विठ्ठल कुलट सर, अभिभोग डिक्कर, पॅन्थर सेना, ऑल इंडिया पॅन्थर सेना यांनी आक्रमक भूमिका घेऊन मला प्रत्येक वेळी मार्गदर्शन केलं, वेळोवेळी सहकार्य केलं। कधीही मला त्यांनी हिंमत दिली की रवी दादा उठू नका, आम्ही आहे तुमच्यासोबत। तर या सगळ्या लोकांचे ग्रामीण पत्रकार संघटना, अशा लोकस्वातंत्र्य पत्रकार संघटना, असे अनेक जे आहेत कार्यकर्ते यांनी अप्रत्यक्षरित्या जे येऊ शकले नाही माझ्यासोबत मला त्यांनी सुद्धा मला पाठिंबा दिला आणि या सगळ्या लोकांच्या हिमतीमुळे, यांच्या आशीर्वादामुळे हे उपोषण मी यशस्वी करू शकलो। पण 2 हात करण्यासाठी लढण्यासाठी कोणी सामोरं जात नाही। अशा वातावरणामध्ये आपल्या परिसरामधील एक झुंजार लढवय्ये पत्रकार रविराज मोरे यांनी आझाद मैदान मुंबई येथे पत्रकारांच्या, शेतकऱ्यांच्या आणि सामाजिक मागण्यांसाठी त्या ठिकाणी जे आंदोलन उभं केलं, लढा उभा केला आणि त्याला ज्या पत्रकार मंडळींनी अकोटमधील आणि परिसरातील पाठिंबा दिला, सहकार्य केलं, मी त्यांचं खरोखर कौतुक करतो, अभिनंदन करतो। रविराज मोरे यांच्या उपोषणाला अनेक पत्रकार संघटना व जवळपास सर्वच राजकीय पक्षांकडून पाठिंबा मिळाला। तसेच त्यांचे सहकारी बांधव पवन बेलसरे, अकबर खान, दीपक दाभाडे, रामदासजी बोंडे, पूर्णाजी फोडके, अभिजित सोळंके, परमेश्वर पाटील, कैलास आकर्ते, गोपाल केदार, मनीषराव, विठ्ठल लोणकर, राहुल आगरे यांनी सुद्धा मोरे यांच्या खांद्याला खांदा लावून उपोषणामध्ये सहभाग घेतला। यांच्या सर्व सहभागाने ऐतिहासिक उपोषण यशस्वी झाल्यानंतर रविराज मोरेंसह वरील सर्व टीमचे मुंबईवरून अकोट येथील रेल्वे स्टेशनवर थेट आगमन झालं। या दरम्यान ज्येष्ठ पत्रकार अरुण काकड, विठ्ठल कुलट, अविनाश डिक्कर, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे परवेज खान, सुभाष केलगोटेंसह शेकडो कार्यकर्त्यांनी रेल्वे स्टेशन बाहेर रविराज मोरे यांच्या टीमचं फटाक्यांची आतिषबाजी करून जंगी स्वागत केलं। यावेळी पत्रकार धनु बायवार, श्याम महाजन, विशाल आगरे, शफाकत देशमुख, गणेश वाकोडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। सोबतच रविराज मोरे यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या समाजातील सर्व सन्मान्य षटकांकडून मिळालेल्या आशीर्वाद व सहकार्यामुळे उपोषण यशस्वी झाल्याच्या भावना व्यक्त केला। सर्व पत्रकार बांधव, मार्गदर्शक तसेच सन्मान्य मंडळींचे आभार मानले व असाच लढा दिल्लीच्या रामलीला मैदानापर्यंत पोहोचणार असल्याची ग्वाही सुद्धा त्यांनी यावेळी दिली। संजय उमग, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला।